काही दिवसाआधी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि महाराजांनी कसं त्यांच्या काळी ते सांभाळून घेतलं होतं किंवा एक स्त्री प्रोटेक्शन किंवा एक वुमन प्रोटेक्शन म्हणून कसं एक प्रेझेंटेशन होतं त्यांचं. तर ते ॲक्च्युअली या पुस्तकातून आलेलं होतं, जे काही मी बोललो ते. शिवाजी कोण होता हे पुस्तक आहे गोविंद पानसर यांचं. आणि यात एक अजून एक गोष्ट आहे, अजून एक स्टोरी आहे, जी खरंच मला खूप भावली आणि खूप त्यांनी आपल्याही सेनापतीला सोडलं नव्हतं. त्यातली ती एक गोष्ट आहे, की 1678 मध्ये सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने बेळवाडीच्या किल्ल्याला वेढा दिला होता. या किल्ल्याची किल्लेदार एक स्त्री होती. तिचं नाव सावित्रीबाई देसाई. या बहादूर स्त्रीने 27 दिवस किल्ला लढवला. पण सकुजीने शेवटी किल्ला जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सूड भावनेने सावित्रीबाईवर बलात्कार केला. ही बातमी ऐकून शिवाजी संतापला. त्याने सकुजी गायकवाडचे डोळे काढायला लावले व त्यास जन्मभर तुरुंगात डांबले. आपल्या विजयी सेनापतीने शत्रू असलेल्या स्त्रीवर बलात्कार केला म्हणून गय केली नाही, कारण महाराजांची भूमिका होती स्त्रियांची इज्जत कायम राहिली पाहिजे, मग ती कोणी असो.